मी मुग्धा झाडगावकर. आज आपण धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या जातक कथा भाग 1 या पुस्तकाचे वाचन करूयात. धर्मानंद कोसंबी. महाराष्ट्राने जगाला अनेक विद्वान रत्ने दिली. अशांपैकी एक म्हणजे धर्मानंद कोसंबी. त्यांचा जन्म गोव्यामध्ये 1870 साली झाला. लहानपणी त्यांना मराठी सोडून इतर कोणतीच भाषा येत नसे. परंतु शिक्षणासाठी त्यांनी घर सोडले आणि आधी पुणे, नंतर उज्जैन, इंदोर, ग्वाल्हेर, प्रयाग, वाराणसी येथे त्यांनी संस्कृत व इंग्रजीचा अभ्यास केला. गृहस्थिती गरिबीची होती. बाहेर पडेल तेव्हा प्रवासाच्या खर्चाला कमरेला पैसा नव्हता. टक्के टोणपे खात गुरुच्या शोधात हजारो मैल सापडेल त्या वाहनाने व पायी प्रवास केला. बहुतेक पायी प्रवास अनवाणीच केला. अनेक वेळा पाय रक्तबंबाळ झाले. पुष्कळ पुष्कळ वेळा चण्या चुरमुऱ्यांवरच भूक भागवावी लागली व उपाशीच राहावे लागले. पण त्यांनी अभ्यास सोडला नाही. त्यानंतर पाली व अर्धमागधी भाषांचा अभ्यास करत ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश आदी देशात फिरले. या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. गौतम बुद्धांचे पहिले सविस्तर चरित्र त्यांनी संशोधन करून प्रथम मराठीत आणि नंतर इतर भाषात लिहिले. धर्मानंदांना श्रीलंकेतील बौद्ध मठात बौद्ध विद्येचे गुरु भेटले. तिथे त्यांनी भिक्षू दीक्षा घेतली. तेथे पाली भाषा शिकून बौद्ध धर्माच्या ग्रंथाचे सांगोपांग अध्ययन केले. बौद्ध योगाच्या अभ्यासाकरिता दोनदा ब्रह्मदेशात जाऊन आले. जीवावर अनेक आपत्ती आल्या, परंतु बौद्ध धर्माच्या विद्येचा ध्यास वाढतच गेला. पाली भाषेत ज्याप्रमाणे बौद्ध धर्माचे अफाट साहित्य आहे, तसेच संस्कृतमध्येही आहे. या दोन्ही भाषेतील साहित्यांमध्ये या 7 वर्षात धर्मयात्रेत पारंगतता मिळवली. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत चतुरस्र विद्वत्ता संपादन केली. नंतर ते कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक झाले. त्यानंतर काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक, आगरकर गोखले यांच्या काळात शिकवल्यानंतर त्यांना इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकवण्याची आग्रहाची विनंती करण्यात आली. तेथे ते विद्यार्थ्यांना पाली, संस्कृत, अर्धमागधी भाषा आणि बौद्ध धर्माचा अभ्यास शिकवत असत. इंग्लंडमधील नव्हे तर जगातील सर्व देशांच्या विद्वानांकडून त्यांना फार मोठे मराताब मिळाले. पण हे सर्व मानसन्मान सोडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी ते पुन्हा भारतात आले. इथे ते गुजरात विद्यापीठामध्ये बिनपगारी शिकवत असत. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना 6 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांच्याशी ओळख झाली आणि बाबासाहेबांच्या जीवनावर कोसंबींचा अमीट असा ठसा उमटला. डॉक्टर कोसंबींनी जैन धर्माचा अभ्यासही केला. आपला मृत्यू जैन मुनींप्रमाणे प्रयोपवेशाने व्हावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु महात्मा गांधींच्या विनंतीने ते दिवसातून 1 चमचा कारल्याचा रस घेत. त्यांचे निधन 1947 साली वर्धा येथे महात्मा गांधींच्या आश्रमात झाले. बौद्ध धर्म 2000 पेक्षा अधिक कालापर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित होता. त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते. अद्भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग आणि पारलौकिक तत्वज्ञान यांची शेकडो पुटे मूळच्या विवेकवादी शुद्ध बुद्ध धर्मावर, बुद्ध चरित्रावर शतकानुशतके चढलेली होती. त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिले नव्हते. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळ शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांची सुसंगत असेच आहे असे ध्यानात आल्यामुळे एक आधुनिक परिश्रमी पंडितांनी व विशेषतः धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वीरित्याने विवेकबुद्धीने शोधून काढले. बुद्ध व बौद्ध धर्म ही जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक सर्वोत्तम देणगी असूनही
भारताच्या प्राचीन इतिहासातील एक महान घटना आहे. मानवी संस्कृती शुद्ध नैतिक तत्वावर आधारलेली निर्माण करणे हे आधुनिक मानवाचे परम कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावण्यात मानवाला अपयश आल्यास विज्ञानाच्या सामर्थ्यावर आधारलेल्या भौतिक संस्कृतीसह मानवजात संपण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे. म्हणून या जगाला तारण्याकरिता बुद्ध व बौद्ध धर्म यांची गरज आहे याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली. आचार्य धर्मानंदांनी बुद्धचरित्र व बौद्ध धर्म यांचा वाङ्मयीन पाया घातला. त्या पायावर इमारत उभारायचे कार्य थोर दलित नेते डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. यांच्या कार्यास धर्मानंदांचा आधार मिळाला. धर्मानंदांनी लिहून प्रसिद्ध केलेले साहित्य हाच तो आधार होय. विचार हा संस्कृतीचा आधार असतो. धर्मानंदांच्या साहित्यातील विचारांचा गाभा त्रिकाला बाधित व अजरामरही आहे असे म्हणता येते. डॉक्टर आंबेडकर यांच्या नव्या आंदोलनाचे त्या विचारांना चांगली उजाळा मिळाला. त्या वैचारिक साहित्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग होता. ज्या उच्च विचारांच्या पाठीमागे महान त्याग असतो ते विचार अधिक प्रभावीपणे दीर्घकालापर्यंत मोठी प्रेरणा देत राहतात. धर्मानंद कोसंबी यांनी बहुतेक सर्वच लेखन मोकळ्या सरळ अस्सल मराठीत केले हे विशेष. जातक कथा हे त्यापैकीच एक. ई साहित्य प्रतिष्ठान महापंडित धर्मानंद कोसंबी यांचे हे पुस्तक आपण वाचकांसाठी सादर करीत आहोत. जातक कथा. जातक कथा म्हणजे जन्माच्या कथा, जन्म कथा. बौद्ध धर्मानुसार गौतम बुद्धाने जन्म घेण्यापूर्वी अनेकदा जन्म घेतला आणि स्वतःचे शुद्धीकरण केले. यात कधी हत्ती, कधी वृक्ष, कधी हरिण, वाघ तर कधी मानवी जन्मात व्यापारी, राजा, नोकर, सैनिक असे अनेक जन्म घेतले. या कथा खूप मनोरंजक आहेत, पण त्यांचा हेतू केवळ टाइमपास नसून समाजाला सोप्या सरळ पद्धतीने नैतिकतेचे धडे देणे हा होता. या कथा 2500 वर्षापूर्वी लिहिल्या गेल्या. त्यानंतरच्या काळात हितोपदेश, पंचतंत्र आणि इसापनीती आदी जगभरातल्या सर्वच गोष्टींवर जातक कथांची छाप जाणवते. जातक कथांच्या द्वारे बौद्ध धर्म जगाच्या अर्ध्या भागावर पोचला. कलाकारांना त्यांनी स्फूर्ती दिली. अजिंठ्याच्या भिंतीवर असलेल्या चित्रे जातक कथांची आहेत. वेरूळची सुमारे 1/3 लेणी देखील जातक कथांवर आधारित आहेत. जपान, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड, चीन, व्हिएतनाम, लाओस, कापुचिया अशा असंख्य देशात हजारो लेणी, स्तूप आणि भित्तिचित्रातून जातक कथांची माहिती मिळते. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमारेषेवर जन्मलेल्या या कथांनी संपूर्ण जग व्यापले आहे. जगातील सर्व भाषांमध्ये याची भाषांतरे झाली आहेत. किती गर्वाची गोष्ट आहे नाही? ई साहित्य प्रतिष्ठान मराठीमध्ये विनामूल्य ई पुस्तकांद्वारे जातक कथा वितरित करत आहे. या कथा महान विद्वान धर्मानंद कोसंबी यांनी प्रचंड प्रयत्नांतून संकलित केलेल्या आहेत. या कथातून आपण आपल्या मुलांवर संस्कार घडावेत ही अपेक्षा आहे. कृपया या कथा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत नेण्यासाठी आम्हाला मदत करा. जातक कथा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध करून देणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आम्ही ऋणी आहोत. जातक कथा पहिली. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्म घेऊन वयात आल्यावर 500 गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्व दिशेला जाई आणि कधी कधी पश्चिम दिशेला जाई. एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याचा सर्व सिद्धता केली. त्याचवेळी दुसरा एक व्यापारी आपल्या 500 गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता आणि बोधिसत्व म्हणाला, मित्रा,
आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलांना वैरण मिळण्याची अडचण पडेल. आमच्या माणसांनाही शाकभाजी बरोबर मिळणार नाही. तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने 8-15 दिवसांनी मागून जावे हे बरे. तो दुसरा व्यापारी म्हणाला, मित्रा, असे जर आहे तर मीच पुढे जातो, का की माझी सिद्धता झालेली आहे माझी सर्व सिद्धता झाली आहे. आता येथे वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही. बोधिसत्वाला ही गोष्ट पसंत पडली. त्या व्यापाऱ्याने पुढे जावे व बोधिसत्वाने 15 दिवसांनी त्याच्या मागून जावे असा बेत ठरला. तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरांना म्हणाला, गडे हो, आजच्या आज प्रवासाला निघू. पुढे जाण्यास आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. आमच्या बैलांना चारा पण यथेच्छ मिळेल व आमच्या मालाला दामदुप्पट किंमत येईल. पण बोधिसत्वाच्या अनुयांना हा बेत आवडला नाही. ते आपल्या मालकाला म्हणाले, तुम्ही हे भलतेच काय केले? आमची सर्व तयारी आगाऊ झाली असता तुम्ही या गृहस्थाला पुढे जाण्याची अनुमती का दिली आहे? आम्ही तर जर त्याला न कळविता मुकाट्याने पुढे गेलो असतो तर आमच्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरात पुष्कळ नफा पडला असता. बोधिसत्व म्हणाला, तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली नसती. मी जर त्याला न कळत पुढे जाण्यास निघालो असतो तर त्याला माझा फार राग आला असता व त्यामुळे आम्हा दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती. आता पुढे जाण्यास विशेष फायदा आहे असे तुम्हाला वाटते, परंतु हे देखील ठीक नाही. पावसाळ्यामुळे नादुरुस्त झालेले पुढे जाताना करावे लागतील. नदी पार करण्यासाठी उतार शोधून काढावा लागेल व जंगलात झरे किंवा विहिरी बुजून गेल्या असतील त्या साफ कराव्या लागतील. जर त्यांच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आम्हालाही त्याच किमतीत आपला माल विकता येईल. एकंदरीत तो पुढे गेला असता आम्हाला कोणत्याही तऱ्हेने नुकसान नाही. त्यावेळी जम्बूद्वीपमध्ये 5 प्रकारची अरण्य असत. त्या अरण्यात चोरांची वस्ती असे, त्याला चोर कतार असे म्हणत. येथे हिंस्र पशूंची वस्ती असे, त्याला व्याल्य कतार म्हणत असत. ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी मिळत नसे त्याने निरुकुंदार कतार म्हणत असत. यक्ष राक्षसिकांची येथे पीडा असे, त्याला अमनुष्य कतार असे म्हणत. आणि ज्या ठिकाणी अन्न सामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष्य कातार असे म्हणत. बोधिसत्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षांची वस्ती असल्यामुळे त्याला निरुकुंद आणि अमानुष असे म्हणत. बोधिसत्वाच्या साथीदाराने आपल्या लोकांसह या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठी मोठी मडकी भरून गाड्यावर चढवली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला. वारा पुढच्या बाजूला असल्यामुळे आपणाला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने व्यापाऱ्याने आपली गाडी सर्वांपुढे चालवली होती. 1 दिवसांच्या रस्त्यावर गेल्यावर उलट दिशेने एक व्यापारी सफेद बैलाच्या गाडीत बसून आपल्या नोकरांसह येत असलेला त्याच्या पाहण्यात आला. व्यापाऱ्याने आणि त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमलांच्या माळा घातल्या होत्या. त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापाऱ्याने आपल्या गाड्या उभ्या करवल्या आणि खाली उतरून त्याच्याजवळ गेला. प्रतिपथाने येणाऱ्या त्या गृहस्थांनी आपली गाडी उभी केली आणि तो खाली उतरून वाराणसीच्या सार्थवाहाला म्हणाला, आपण कोठून आलात? कोणीकडे चाललात? सार्थव म्हणाला, मी वाराणसीहून निघून या जंगलाच्या पलीकडील प्रदेशात व्यापारासाठी जात आहे. गृहस्थ म्हणाला, ठीक आहे, पण आपल्या या मागून येणाऱ्या गाड्यांवर मोठमोठाली मडकी दिसतात, ती कोणत्या पदार्थांनी भरलेली आहे? सार्थवाह म्हणाला, हे जंगल निरुकंदार कतार आहे असे आमच्या ऐकण्यात आल्यामुळे आम्ही ही मडकी पाण्याने भरून घेतलेली आहे. तो गृहस्थ मोठ्याने हसून म्हणाला, हे काहीतरी भलतेच तुम्ही ऐकण्यात आले. पलीकडे ती हिरवीगार झाडी दिसते की नाही, तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे. त्या भागात बारमाही पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टंचाई अशी कधीच पडत नाही. नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्यांची चाके चिखलाने भरून गेली आहेत. ती पहा, आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीने भिजलेली आमची वस्त्रे अद्यापही वाळून गेली नाहीत.
आपण ही पाण्याची भांडी गाड्यांवर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात. बरे, आता उशीर झाला. सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय घेतला. पुढे कधी गाठ पडली तर ओळख देख असू द्या म्हणजे झाले. सार्थभाव म्हणाला, हे काय विचारता? आपण ह्या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा झाला. दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यांवर पाण्याचे ओझे लादून नेत होतो, पण आता त्याची जरुरी राहिली नाही. नमस्कार, अशीच मेहरबानी राहू द्या. तो गृहस्थ आपल्या नोकरांसह तेथून निघून गेल्यावर सार्थवाहाने मडक्यातील पाणी फेकून देण्यास लाविले व ती मडकी तेथेच टाकली. आता बैलांचे ओझे हलके झाल्यामुळे गाड्या त्वरेने चालल्या होत्या, परंतु सारा दिवस मार्गक्रमण केल्यावर देखील पाण्याचा पत्ता लागेना. तेव्हा यक्षांनी आपणाला आणि आपल्या लोकांना फसवण्यासाठी युक्ती लढवली असली पाहिजे, ही गोष्ट त्या सार्थभावाला लक्षात आली. चोर पळून गेल पळून गेल्यावर सावध सावध म्हणून ओरडण्यात काय फायदा, किंवा दिवा विझल्यावर तेल घालून का उपयोग. या म्हणीप्रमाणे संग्रही असलेले पाणी कधीच जमिनीत मुरून गेले होते. त्या सार्थवाहाच्या तांड्यातील सर्व लोक हताश होऊन गेले आणि बैलांना मोकळे सोडून गाड्यावर तुळाकार रचून आपल्या आपल्या गाडीखाली शोकमग्न होऊन बसले. तेव्हा त्यांच्या अंगी त्राण राहिले नाही अशी त्या धूर्त यक्षाची पक्की खात्री झाली. तेव्हा तो त्या तांड्यांवर तुटून पडला व आपल्या अनुयायांना म्हणाला, गडे हो, ही युक्ती सद्दीला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते, परंतु सार्थभाव हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणार असल्यामुळे माझा पाय त्याच्यावर बिनचूक पडला. आज तुम्ही यथेच्छ भोजन करा. अशी पर्वणी तू पुन्हा येईल की नाही याची मला शंकाच आहे. गाड्यातील सामान सुमान आणि गाड्या तेथेच टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत आपल्या निवासस्थानाला गेले. त्या मूर्ख सार्थभावाला वाराणसीहून निघून 15 झाल्यावर आमचा बोधिसत्व आपल्या नोकरांसह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आला. तेथे आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमून तो म्हणाला, गडे हो, निरुकंतार असून मनुष्यकंतारही आहे, तेव्हा इथे आम्ही मोठ्या सावधपणे वागले पाहिजे. जर वाटेत तुम्हाला कोणी भलतेच फळ म्हणून मूळ दाखविले तर ते तुम्ही खाता कामा नये. अपरिचित शाकभाजीला तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करता कामा नये, किंवा अन्य कोणत्याही विशेष गोष्टी घडून गेली तर ताबडतोब मला सांगितल्या वाचून राहता कामा नये. बोधिसत्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे त्या सर्वांनी कबूल केले. बोधिसत्व अत्यंत व्यवहार निपुण असल्यामुळे आपल्या हिताचे ज्ञान त्याला विशेष आहे असे जाणून त्यांनी आपला भरीभार त्यावर सोपविला. त्या मुख्य सार्थवाहाला आणि त्याच्या अनुयांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मनुष्य मासाची विशेष गोडी लागली होती. पूर्वीप्रमाणे त्यांनी आपले स्वरूप पालटून ते बोधिसत्वाच्या लोकांपुढे आले आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादी वर्तमान त्यांनी सांगितले. बोधिसत्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता. पुढे चाललेले त्याचे नोकर धावत धावत येऊन त्याला म्हणे, धनीसाहेब, आत्ताच एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आला, आपल्या नोकर चाकरांसह येत आहे. त्या सर्व नोकरांच्या गळ्यात कमलाच्या माळा आहेत आणि त्यांच्या गाड्यांची चाके चिखलानी भरलेली आहेत. ते सांगतात की पलीकडे एक हिरवेगार अरण्य दिसते, तेथे तलाव आहे. त्या भागात बारमाही पाऊस पडत असतो. तेव्हा आम्ही ही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा येथेच टाकून दिल्यास आमच्या बैलांचे ओझे कमी होईल व त्या तलावाजवळ आम्ही लवकर पोहोचू. बोधिसत्व म्हणाला, गडे हो, तुम्ही माझ्या हुकमाबाहेर चालू नका. पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका. आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता, पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय? किंवा आकाशामध्ये एक तरी ढग दिसत आहे का? ते म्हणाले, आम्हाला ढग दिसत नाही, विजेचा कडकडाटही ऐकू येत नाही, किंवा आम्हाला थंड हवाही लागत नाही. परंतु ज्या अर्थी तो सभ्य गृहस्थ आणि त्याचे नोकर चाकर मोठ्या तलाव असल्याचे सांगत आहेत, एवढे नव्हे तर त्यापैकी पुष्कळांच्या गळ्यात कमलांच्या माळा आहेत, त्या अर्थी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. बोधिसत्व म्हणाला, पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का? आणखी एक योजनाच्या अंतरावर तलाव आहे. मग ते गृहस्थ सांगाय तर आपण तेथे जाऊन हे पाणी फेकून देऊ.
व पुढे जरूर वाटल्यास त्या तलावाचे पाणी भांड्यात भरून घेऊ. आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी हरकत नाही. बोधिसत्वाच्या हुकमाप्रमाणे त्याच्या लोकांनी पाणी बाहेर टाकले नाही. त्या सभ्य पुरुष वेशधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला, परंतु लोकांनी बोधिसत्वावरील श्रद्धा डळली नाही. तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या 500 गाड्या आणि इतस्ता पडलेल्या बैलांचे, माणसांचे अस्थिपंजर त्यांनी आढळले. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, गडे हो, पहा, हा आमचा मूर्ख सार्थवाह आपल्या लोकांसह नाश पावला. आपल्या जवळ पाणी, नवीन पाणी सापडल्या वाचून त्याने फेकून दिले नसते तर हा आपल्या लोकांच्या यक्षाच्या भक्षस्थानी पडला नसता. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणाऱ्यांची अशी गत होत असते. या गाड्यांवरील बहुमूल्य सामान आपल्या गाड्यांवर घालून आणि आपल्या गाड्यांवरील अल्पमोल वस्तू तेथेच टाकून बोधिसत्व आपल्या लोकांसह सुखरूपपणे त्या कांतरांच्या पार गेला. तेथे पुढे मोठा फायदा मिळून पुन्हा सुरक्षितपणे वाराणसीला आला. प्रत्यक्ष आर्य वदती स्थान दुजे तर्किकास आवडते. जाणोनी तत्वसुज्ञे सोडू नये कुशलकर्म जे घडते. मूळ पाली कथा गाथा अशी आहे, आपणाकठाने क द्वितीया आहुतकिका येथे दिश मेघावित गणेय यदानका. प्रयत्नांचे फळ. वण्णुपथ जातक नंबर 2. आमचा बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये सार्थवाह कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका 60 योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर या मैदानातून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू सतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणे शक्य नव्हते. बोधिसत्वाने या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्र असल्यामुळे वाटाड्या वाचून तरुण जाता आले नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवित असे. सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाच्या वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असत व त्यावर तात्पुरता मंडप करून त्याखाली सगळी माणसे आणि जनावरे सारा दिवस विश्रांती घेत असत. याप्रमाणे आमचा बोधिसत्व व त्याबरोबर असलेले लोक या वालुकांतरातून जात असता दुसऱ्या टोकाला आले. आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती. तेव्हा तो वाटाड्या म्हणाला, आम्ही वाळूच्या मैदानातून गावाच्या नजीक येऊन पोचलो. आज रात्री या मुक्कामाहून निघालं म्हणजे उद्या सकाळी आम्ही एका संपन्न गावाला जाऊन पोचू. आता पाणी आणि लाकडे बरोबर घेण्याची काहीही कारण राहिलेले नाही. त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्वाच्या लोकांनी सप्पर्ण आणि पाणी तेथेच टाकून देऊन पुढच्या प्रवासाला निघाले. 1-2 आठवडे वाटाड्याला रात्री मुळीच झोप न आल्यामुळे तो अगदी थकून गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बसल्या ठिकाणीच त्याला नीज आली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळाली हे त्याला समजले देखील नाही. अवशेष रात्र बैल चालत जाऊन पुन्हा मागल्या मुक्कामावर आले. वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोचल्या. अरुणोदयाच्या सुमारास वाटाड्या जागाहून पाहतो तो त्याला आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोचल्याचे समजून आले आणि तो मोठ्याने ओरडला, गाड्या मागे फिरवा, मागे फिरवा. त्या मंडळीत फारच गडबड उडून गेली. आपण कोठे पोचलो हे कोणालाच समजेना. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघाऱ्या वळवण्यात आल्या, परंतु इतक्यात सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खाली शोकाकुल होऊन पडले. जो तो म्हणाला, काय हो, आम्ही पाणी फेकून दिले आणि आता पाण्या वाचून तळमळून मरण्याची आमच्यावर पाळी आली आहे. पण बोधिसत्वाचा धीर मात्र खचला नाही. सकाळच्याच प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या एका लहानशा झुडपाखाली त्याच्या पाहण्यात दुर्वा आल्या. तेव्हा त्याने असे अनुमान केले की खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओलाव्याने त्या जिवंत राहिल्या असाव्या.
तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, गडे हो, आता निजण्यात अर्थ नाही. आपण जर हताश होऊन पडलो तर आपणाला देखील मरणोत्तर देखील सद्गती मिळायची नाही. मृत्यू यायचाच असला तरी तो प्रयत्नांनी येऊ द्या. हताश होऊन मरणे हे शूराला शोभण्यासारखे कृत्य नाही. चला, आमच्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढ्या घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडपाजवळ खणून पाहू. तेथे पाणी लागण्याचा संभव आहे. त्या मनुष्यांनी त्या झुडपाजवळ एक मंडप उभारला. त्याखाली खोदण्यास आरंभ केला. पुष्कळ खोल खड्डा खणण्यात आला, तथापि पाण्याचा पत्ता लागेना. इतक्यात एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली. तेव्हा त्या साऱ्यांची पूर्ण निराशा झाली. परंतु बोधिसत्व मात्र डगमगला नाही. तो त्या खड्ड्यात खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कान लावून पाहिले. तो खडक इतका पातळ होता की त्याच्या खालून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बोधिसत्व आपल्या स्वतःच्या नोकरास हाक मारून म्हणाला, गड्या, पहार घेऊन इकडे ये आणि या दगडावर 4 धक्के मार, पाहू कसे. आता हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हे. उठ, चल लवकर, चल लवकर. नोकराने भली मोठी पहार घेऊन त्या दगडावर जोराने 4-5 प्रहार केले. तेव्हा तो दगड दुभंग होऊन खालच्या झऱ्यात पडला. झऱ्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याची धारा एकदम वर उडाली. सगळ्या लोकांनी स्नान केले, खाऊन पिऊन संतृप्त झाले. बोधिसत्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करू लागला. पाणी आहे असे दर्शनासाठी त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्वाबरोबर त्या कातरातून सुरक्षितपणे पार पडले. वाळूच्या कांतरी यत्न करूनही लाभले तया पाणी. साधू स्वयत्ने मिळावी शांतीची मानसी तशी खाणी. मूळ गाथा. अकिला सुनो वण्णु पथे कणता अंधगणे तत्थ पय्यम अविदंतु. एवं मुनी विरय बलु पप्पन्नो अकिलासु विदे हृदयस्य शांती. लोभाचा परिणाम. सेरिव वाणिज जातक नंबर 3. तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते. तेथे प्रख्यात श्रेष्ठी राहत असे. कालांतराने या श्रेष्ठीच्या घरावर अवदशेची फेरी आली. धनदौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली. एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती 2 मनुष्य या श्रेष्ठींच्या कुळात शिल्लक राहिली होती. आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून त्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत असत. त्या काळी आमचा बोधिसत्व एका वाड्याच्या कुळात जन्मला होता. वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नावाच्या फेरीवाल्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदा फिरत फिरत ते दोघं आंध्रपुराला आले. तेथे आपापसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या. ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्वाने आपल्या वाट्याला रस्त्यातून फेरी करून 500 कारशोपणाची विक्री केली. कारशापण हे एक प्रकारचे नाणे असे. सुवर्ण कारशापण, रौप्य कारशापण, ताम्र कारशापण असे त्याचे भेद असत. त्याच किमती खात्रीने सांगता येत नाही, तथापि अनुक्रमे 5 रुपये, 1 रुपया व अर्धा आणा अशा असाव्यात असा अंदाज करिता येतो. तेथे बोधिसत्वाने 500 ताम्र कारशोपणाची विक्री केली असावी व ह्या गोष्टीत पुढेही ताम्र कारशोपणाचा अभिपत मत असावा. सरीबा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता वर सांगितलेल्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून मणी घ्या, मणी घ्या, नाना तऱ्हेचे जिन्नस घ्या असे मोठ्याने ओरडत चालला होता. ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, आजीबाई, आजीबाई, हा व्यापारी आमच्या घरावरून चालला आहे. त्याच्याकडून काचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे. आजीबाई म्हणाली, मुली, आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा उदरनिर्वाह देखील नीटपणे होत नाही. मग आम्हाला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय? मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते. ते त्या मुलीने आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली, आजीबाई, या ताटाचा आम्हाला मुळीच उपयोग होत नाही. मी आज किती दिवस पाहते हे ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिले आहे. ते देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ.
आजीबाईने सेरीबा वाण्याला बोलवून आणून एका आसनावर बसायला सांगितले आणि ती त्याला म्हणाली, आर्य, आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे. त्याचा आम्हाला सध्या काही एक उपयोग होत नाही. जर याच्या मोबदला माझ्या मुलीसाठी एखाद्या मण्याची माळ द्याल तर मी ते ताट तुम्हाला देईन. सेरीबा वाण्याने ते ताट हातात घेतले. त्याच्या वजनावरून ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. पण त्या बाईला काही एक समजून न देता तो म्हणाला, हे भिक्कार ताट येथे कशाला आणलंय? याची किंमत एक पै देखील होणार नाही. याच्या मोबदल्या मण्याची माळ मला कशी देता येईल? तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळीच नसते. उगाच मला त्रास दिला, असे उद्गार काढून आणि ते ताट जमिनीवर फेकून देऊन सेरीबा त्या वाड्यातून चालता झाला. वाटेत तो पणाशीच म्हणाला, या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे 1,00,000 कार्शापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर 3-4 हजार कार्शापण असू शकेल. तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळच फायदा झाला असता. परंतु ज्या अर्थी त्या बाईला त्या ताटाची किंमत माहीत नाही, त्या अर्थी मण्यांची एक माळ तरी का खर्च करा? संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कार्शापण किमतीचे काही मोडके तोडके काचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे. आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे की जे अर्ध्या कार्शापणाने काम होत असेल तेथे पाऊण कार्शापण देखील खर्च करू नये. अशा विचारागत गर्क होऊन सेरीबा त्या गल्लीतून बाहेर पडला. बोधिसत्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरीबाच्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला. अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याजवळ आला. तेव्हा तिची नात तिला म्हणाली, आजीबाई, हा दुसरा एक मणी या रस्त्याने जात आहे. त्याला ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू. आजीबाई म्हणाली, मुली, त्या पहिल्या मण्याने आमची निर्बत्सना केली तेवढी पुरी नाही का झाली? आता पुन्हा ह्याच्याकडून फजिती करून घ्यायची तुझी इच्छा आहे का? मुलगी म्हणाली, आजीबाई, मुख्य चर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी आमच्याशी सभ्यपणाने वागेल असे मला वाटते. आजीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्वाला हाका मारली आणि ओसरीवर मांडलेल्या कासनावर बसायला सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली, या जुन्या ताटाची काही तरी किंमत असावी असे मला वाटते. का की आमच्या घरी ज्या काळी लक्ष्मी पाणी भरत होती त्या काळचे हे ताट आहे. पण तुमच्यापूर्वी इथे येऊन गेला व्यापारी गृहस्थ याची काहीच किंमत नाही असे म्हणतो. तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याचा मोबदला माझ्या मुलीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या. बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या बाईला म्हणाला, बाई, या ताटाची किंमत 1,00,000 कार्शापण आहे. माझ्याजवळ अवघे 500 कार्शापण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर 3-3.5 हजार कार्शापण भरेल. तेव्हा ताटाच्या मोबदला देण्याजोगे माझपाशी काहीही नाही. बोधिसत्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या कुलीन स्त्रीला फार संतोष झाला. ती म्हणाली, व्यापारी लोका, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा. आम्ही जर हे ताट बाजारात विकण्यास नेले तर आमच्या दारिद्र्यावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू. बोधिसत्व म्हणाला, माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम या ताटाच्या मोबदला मी तुम्हाला देतो. मात्र मला या रकमेपैकी 8 कर्षापण आणि मालापैकी माझी तराजू मला द्या. त्या बाईला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्व ते ताट, आपली तराजू आणि 8 कार्शापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कार्शापण देऊन त्याने नावाड्याला विलंब न लावता आपणाला परतरी पोचवण्यास सांगितले. इकडे सरीबा शहर लोंढल्यावर पुन्हा त्या कुलीन स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला, बाई, ते ताट आणा पाहू. त्या ताटाची जरी काहीच किंमत नाही तथापि तुझ्यासारख्या थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही, म्हणून पुन्हा येथून येण्याचे मी तसदी घेतली. बाई म्हणाली, वा वा, तू मोठा धीरतो दुसतोस. जणू काय माझ्यावर उपकार करण्यासाठी येथे आला आहेस. पण हे पहा, त्या आमच्या ताटाची किंमत 1,00,000 होती आणि त्याच्या मोबदला 5-8 कार्शापण किमतीची एखादी माळ देणे देखील तुला कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धनाच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जनवाणी इथे आला आणि त्याने या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होतं नव्हतं ते सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन ते ताट घेऊन गेला. तू जर
त्यावेळीस आम्हाला एखादी माळ दिली असतीच तर ते ताट तुलाच मिळाले असते. पण अति शहाण्याचा बैल रिकामा. हे त्या बाईचे भाषण ऐकताच सेरीबा पिसळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसे त्या बाईच्या दरवाजात इतस्ता फेकून दिले व भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोचला होता. त्याला पाहून सेरीबा अत्यंत संतप्त झाला. नाव परत आणा, नाव मागे आणा असे मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने परीतरी पोचवले पाहिजे असे बोधिसत्वाने आगाऊच करार केलेला होता. तेव्हा नावाड्यांनी सेरीबा वाहण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाक पुढे चालवली. सेरीबा ओरडून ओरडून थकला व घेरी येऊन तेथेच पडला. अति लोभे धर्मनया मोहुनिया कष्ट फार भोगाल, तर सेरीबा बुडाला तेवी तुम्ही शोक सागरी बाल. मूळ गाथा. इथं चे ही न निराधेसी सद्मम स नियमतः चिर त्वम अनुत्पेससी सेरीबायव वाडिजो. लोभाचा परिणाम. सेरीव वाणिज जातक नंबर 3. तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते. तेथे प्रख्यात श्रेष्ठी राहत असे. कालांतराने या श्रेष्ठीच्या घरावर अवदशेची फेरी आली. धनदौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली. एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती 2 मनुष्य या श्रेष्ठींच्या कुळात शिल्लक राहिली होती. आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून त्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत असत. त्या काळी आमचा बोधिसत्व एका वाड्याच्या कुळात जन्मला होता. वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरीबा नावाच्या फेरीवाल्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदा फिरत फिरत ते दोघं आंध्रपुराला आले. तेथे आपापसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या. ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्वाने आपल्या वाट्याला रस्त्यातून फेरी करून 500 कारशोपणाची विक्री केली. कारशापण हे एक प्रकारचे नाणे असे. सुवर्ण कारशापण, रौप्य कारशापण, ताम्र कारशापण असे त्याचे भेद असत. त्याच किमती खात्रीने सांगता येत नाही, तथापि अनुक्रमे 5 रुपये, 1 रुपया व अर्धा आणा अशा असाव्यात असा अंदाज करिता येतो. तेथे बोधिसत्वाने 500 ताम्र कारशोपणाची विक्री केली असावी व ह्या गोष्टीत पुढेही ताम्र कारशोपणाचा अभिपत मत असावा. सेरीबा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता वर सांगितलेल्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून मणी घ्या, मणी घ्या, नाना तऱ्हेचे जिन्नस घ्या असे मोठ्याने ओरडत चालला होता. ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, आजीबाई, आजीबाई, हा व्यापारी आमच्या घरावरून चालला आहे. त्याच्याकडून काचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे. आजीबाई म्हणाली, मुली, आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा उदरनिर्वाह देखील नीटपणे होत नाही. मग आम्हाला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय? मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते. ते त्या मुलीने आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली, आजीबाई, या ताटाचा आम्हाला मुळीच उपयोग होत नाही. मी आज किती दिवस पाहते हे ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिले आहे. ते देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ. आजीबाईने सेरीबा वाण्याला बोलवून आणून एका आसनावर बसायला सांगितले आणि ती त्याला म्हणाली, आर्य, आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे. त्याचा आम्हाला सध्या काही एक उपयोग होत नाही. जर याच्या मोबदला माझ्या मुलीसाठी एखाद्या मण्याची माळ द्याल तर मी ते ताट तुम्हाला देईन. सेरीबा वाण्याने ते ताट हातात घेतले. त्याच्या वजनावरून ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. पण त्या बाईला काही एक समजू न देता तो म्हणाला, हे भिक्कार ताट येथे कशाला आणिलंय? याची किंमत 1 पै देखील होणार नाही. याच्या मोबदल्या मण्याची माळ मला कशी देता येईल? तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळीच नसते. उगाच मला त्रास दिला असे उद्गार काढून आणि ते ताट जमिनीवर फेकून देऊन सेरीबा त्या वाड्यातून चालता झाला. वाटेत तो पणाशीच म्हणाला, या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे 1 लाख कारशापण असली पाहिजे
आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर 3-4 हजार काशा पण असू शकेल. तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळच फायदा झाला असता. परंतु ज्या अर्थी त्या बाईला त्या ताटाची किंमत माहीत नाही, त्या अर्थी मण्यांची एक माळ तरी का खर्च करा? संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कारशपण किमतीचे काही मोडके-तोडके काचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे. आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे, की जे अर्ध्या कारशपणाने काम होत असेल, तेथे पाऊण कारशपण देखील खर्च करू नये. अशा विचारांगत गर्क होऊन सेरीबा त्या गल्लीतून बाहेर पडला. बोधिसत्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरीबाच्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला. अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याजवळ आला. तेव्हा तिची नात तिला म्हणाली, "आजीबाई, हा दुसरा एक वाणी या रस्त्याने जात आहे. त्याला ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू." आजीबाई म्हणाली, "मुली, त्या पहिल्या मण्याने आमची निर्बत्सना केली तेवढी पुरी नाही का झाली? आता पुन्हा ह्याच्याकडून फजिती करून घ्यायची तुझी इच्छा आहे का?" मुलगी म्हणाली, "आजीबाई, मुख्यचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी आमच्याशी सभ्यपणाने वागेल असे मला वाटते." आजीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्वाला हाका मारली आणि ओसरीवर मांडलेल्या कासनावर बसायला सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली, "या जुन्या ताटाची काही तरी किंमत असावी असे मला वाटते. का की आमच्या घरी ज्या काळी लक्ष्मी पाणी भरत होती त्या काळचे हे ताट आहे. पण तुमच्यापूर्वी इथे येऊन गेला व्यापारी गृहस्थ याची काहीच किंमत नाही असे म्हणतो. तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याचा मोबदला माझ्या मुलीसाठी एखाद्या मण्याचा अलंकार द्या." बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या बाईला म्हणाला, "बाई, या ताटाची किंमत 1,00,000 कारशपण आहे. माझ्याजवळ अवघे 500 कारशपण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर 3-3.5 हजार कारशपण भरेल. तेव्हा ताटाच्या मोबदला देण्याजोगे माझपाशी काहीही नाही." बोधिसत्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या कुलीन स्त्रीला फार संतोष झाला. ती म्हणाली, "व्यापारी लोका, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा. आम्ही जर हे ताट बाजारात विकण्यास नेले तर आमच्या दारिद्र्यावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू." बोधिसत्व म्हणाला, "माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम या ताटाच्या मोबदला मी तुम्हाला देतो. मात्र मला या रकमेपैकी 8 कर्षापण आणि मालापैकी माझी तराजू मला द्या." त्या बाईला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्व ते ताट, आपली तराजू आणि 8 कारशापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कारशापण देऊन त्याने नावाड्याला विलंब न लावता आपणाला परतरी पोचवण्यास सांगितले. इकडे सरीबा शहर हिंडल्यावर पुन्हा त्या कुलीन स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला, "बाई, ते ताट आणा पाहू." त्या ताटाची जरी काहीच किंमत नाही तथापि तुझ्यासारख्या थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही, म्हणून पुन्हा येथून येण्याचे मी तसदी घेतली. बाई म्हणाली, "वा वा, तू मोठा धीरतो दुसतोस. जणू काय माझ्यावर उपकार करण्यासाठी येथे आला आहेस. पण हे पहा, त्या आमच्या ताटाची किंमत 1,00,000 होती आणि त्याच्या मोबदला 5-8 कारशापण किमतीची एखादी माळ देणे देखील तुला कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धनाच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जनवाणी इथे आला आणि त्याने या ताटाची किंमत, खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होतं नव्हतं ते सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन ते ताट घेऊन गेला. तू जर त्यावेळीस आम्हाला एखादी माळ दिली असतीस तर ते ताट तुलाच मिळाले असते. पण अति शहाण्याचा बैल रिकामा." हे त्या बाईचे भाषण ऐकताच सेरीबा पिसळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसे त्या बाईच्या दरवाजात इतस्ता फेकून दिले व भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोचला होता. त्याला पाहून सेरीबा अत्यंत संतप्त झाला. "नाव परत आणा, नाव मागे आणा," असे मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने परीतरी पोचवले पाहिजे असे बोधिसत्वाने आगाऊच करार केलेला होता. तेव्हा नावाड्याने सेरीबा वाण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाक पुढे चालवली. सेरीबा ओरडून ओरडून थकला व घेरी येऊन तेथेच पडला. "अति लोभे धर्मनया मोहुनिया कष्ट फार भोगाल, तर सेरीबा बुडाला तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल." मूळ गाथा. इथं
चेहि न निराधेसि सद्मम स नियमतः चिर त्वम अनुत्पेससी सेरी बायव वाणिजो. अन्यायी अधिकारी. तंडुल नाली जातक नंबर 5. वाराणसीमध्ये दुसरा एक ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व लहान अधिकारावरून बढती होत होत परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरवणारा मुख्य अधिकारी झाला. बोधिसत्व मालाची यथायोग्य किंमत ठरवीत असे, पण ब्रह्मदत्ताला ते न आवडल्यामुळे तो बोधिसत्वाला एकांत स्थळी बोलवून आणून म्हणाला, मित्रा, तुला लहान अधिकारापासून मी या मोठ्या अधिकारावर चढविले आहे. ते का हे तुला माहीत आहे काय? बोधिसत्व म्हणाला, महाराज, माझ्या प्रामाणिकपणाचे हे फळ आहे असे मी समजतो. आजपर्यंत ज्या ज्या लोकांशी माझा संबंध आला त्यांना कोणत्याही रीतीने माझपासून ताप झाला नाही. एवढेच नव्हे, सर्वत्र मी आपल्या प्रजेची यथाशक्ती सेवा केली आहे. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध देखील दुर्बळांचा मी कैवार घेतलेला आहे. या माझ्या कामगिरीने प्रसन्न होऊन श्रीमंतांनी या अधिकारावर मला आणले अशी माझी समजूत आहे. ब्रह्मदत्त म्हणाला, तू माझ्या प्रजेची सेवा केलीस हे ठीक आहे, पण तुझा पगार माझ्या तिजोरीतून मिळत असल्यामुळे तू माझ्या सेवेत अंतर पडू देता कामा नये. कधी कधी प्रजेचा आणि राजाचा अर्थ एकच असतो असे नाही, आणि राजसेवकांनी प्रथमतः आपल्या धन्याचा अर्थ साधून सवड झाल्यास इतरांचा साधावे योग्य आहे. आज मी तुला या ठिकाणी बोलवून आणले याचे कारण हे की परदेशाहून येणाऱ्या मालाला खरी किंमत देऊन तू जर माल खरेदी करू लागलास तर माझी तिजोरी थोडक्याच मुदतीत रिकामी पडेल. बोधिसत्व म्हणाला, पण या बाबतीत मला दुसरे काही करता येण्यासारखे आहे असे वाटत नाही. सत्य सर्वात श्रेष्ठ आहे हे सुभाषित आपणास माहीत आहे. तेव्हा सत्याचा भंग होऊ न देणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य होय. पण समजा परदेशातून आलेल्या मालाची मी भलती सलती किंमत ठरवली तर देशोदेशी आपल्या राज्यपद्धतीची अपकीर्ती होईल आणि कोणताही चांगला व्यापारी आपला माल घेऊन या शहरात येण्यास दजणार नाही. प्रामाणिकपणाने परमार्थ साधतो असे नाही, परंतु प्रपंचात देखील प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखावह मार्ग नाही. परंतु त्या लोभी राजाला बोधिसत्वाचा प्रामाणिकपणाचा मार्ग आवडला नाही. त्याने त्याला या अधिकारावरून दूर केले आणि त्याच्याऐवजी आपल्या भोवती जमलेल्या तोंडपुजे लोकांपैकी एकाला अधिकारी नेमविले. तो गृहस्थ राजाला आवडेल अशा रीतीने परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरवीत असे. तो राजाच्या मर्जीतील असल्या कारणाने त्याविरुद्ध कोणी तक्रार केली नाही. काही काळ गेल्यानंतर उत्तरेकडील राज्यातून एक घोड्याचा व्यापारी 500 उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी वाराणसीला आला. राजाच्या किमती ठरवण्याच्या नवीन अधिकाऱ्याने त्या घोड्याची किंमत पावशेर तांदूळ ठरवली. त्याप्रमाणे राजाने त्या व्यापाराला पावशेर तांदूळ देऊन घोडे आपल्या पागेत बांधण्यास हुकूम केला. गरीब बिचारा व्यापारी ते तांदूळ फडक्यात बांधून आसवे गाळी तेथून चालता झाला. मूळ शब्द तंडुल नाळी असा आहे. नाळी म्हणजे सरासरी पावशेराचे मापटे असावे. वाटेत बोधिसत्वाची आणि त्याची गाठ पडली. तेव्हा तो बोधिसत्वाला म्हणाला, आजपर्यंत मी असा कधीही नागवलो नाही. तुम्ही अधिकारावर असाल अशा समजुतीने मी 500 निवडक घोडे घेऊन विकायस आलो, परंतु या राजाच्या आवडत्या मूर्ख अधिकाऱ्याने त्या घोड्यांची अवघी पावशेर तांदूळ किंमत ठरवली. म्हणजे दुसऱ्या अर्थी मला राजरोसपणे नागविले म्हटले पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, आता तू तर नागविलेला दिसतोस, तथापि मी सांगतो ती एक युक्ती करून पहा. सुदैवाने तुला यश आल्यास तुला पावशेर तांदूळ घेऊन घरी जाण्याचा प्रसंग येणार नाही. हा नवीन अधिकारी अत्यंत लोभी आहे असे मी ऐकतो. राजाला जरी तो प्रिय आहे तरी लोकांकडून लाच खाऊन त्यांच्या मालाचा दामदुप्पट किंमत ठरवण्यास तो मागे पुढे पाहत नाही. त्याच्या कागाळ्या अद्यापी राजाच्या कानापर्यंत गेल्या नसल्यामुळे आणि लांगलुचना चालनामध्ये पटाईत असल्यामुळे तो अद्यापी त्या अधिकारावर टिकला आहे. तू त्याचपाशी जाऊन त्याला मोठे थोरले आमिष दाखव, पण तो म्हणेल की एक वार ठरलेली किंमत पुन्हा ठरवता यायची नाही. तेव्हा तू त्याला पावशेर तांदूळाची किंमत ठरवण्यास सांग.
मग तो काय करतो ते पाहू. बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे तो व्यापारी त्या नव्या अधिकाऱ्यापाशी गेला आणि त्याने त्याला मोठ्या बक्षिसाची लालूच दाखवून त्याला आपल्या पावशेर तांदूळाची किंमत ठरवण्यास सांगितले. तेव्हा तो अधिकारी म्हणाला, या तांदूळाची किंमत राजेसाहेबांच्या हुकमा वाचून ठरवता येत नाही, परंतु तुम्ही त्याची परवानगी मिळवली असता आम्ही तुम्हाला खुश करून सोडेल. तेव्हा तो व्यापारी राजाजवळ येऊन राजाला म्हणाला, महाराज, एवढे अमौलिक तांदूळ आमच्या देशात मुळीच खपण्यासारखे नाही. या तांदूळाबद्दल 500 घोडे तर राहू द्याच, परंतु एखादा मेंढा किंवा बकरी देखील कोणी देणार नाही. तेव्हा या तांदूळाची विक्री मला येथेच करणे भाग आहे. आपण याची किंमत ठरवून मला आमच्या देशात खपण्याजोगा एखादा दुसरा जिन्नस देण्याची मेहरबानी करावी. राजाने त्याची विनंती मान्य करून दुसऱ्या दिवशी दरबारात त्या तांदूळाची आपली नवीन अधिकाऱ्याकडून किंमत ठरवण्यात यावी असा हुकूम केला. 500 घोड्यांची पावशेर तांदूळ किंमत ठरवण्यात आली व पुन्हा पावशेर तांदूळाची उद्या किंमत ठरवण्यात येणार आहे. ही दरबारी बातमी शहरात पसरण्यास उशीर लागला नाही. दुसऱ्या दिवशी नवीन अधिकारी पावशेर तांदूळाची किंमत काय ठरवितो हे पाहण्यासाठी लोकांच्या थव्याचे थवे राजदरबारी जमले. बोधिसत्वही आपल्या मित्रांसह तेथे आला होता. दरबार भरल्यावर ते तांदूळाचे गाठोडे खाली ठेवून तो व्यापारी राजाला म्हणाला, महाराज, आपल्या धान्याच्या कोठागारातून मिळालेले हे तांदूळ आहेत. याची यथायोग्य किंमत ठरवण्याची मेहरबानी व्हावी. राजाने त्या नवी अधिकाऱ्याला त्याची किंमत ठरवण्यास सांगितले. तेव्हा तो ते गाठोडे हातात घेऊन म्हणाला, महाराज, हे तांदूळ 500 घोड्यांच्या किमतीदाखल या व्यापाराला देण्यात आले आहेत. तरी या तांदूळाची किंमत आसपासच्या गावासही वाराणसी नगरी होणार आहे. पावशेर तांदूळाची ठरलेली ही किंमत पाहून जमलेल्या लोकसमूहात एकच हशा पिकला. कित्येक जण टाळ्या पिटून आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला असे मोठमोठ्याने ओरडू लागले. दुसरे कित्येक जण म्हणाले, आम्ही आमची राजधानी अमौलिक समजत होतो, परंतु तिची किंमत पावशेर तांदूळापेक्षा जास्त नाही हे आम्हाला आजच समजले. वाह वाह, किंमत ठरविणारा! राजाला अतिशय लाज वाटली. त्याने तेथल्या तेथे तोंडपूजा लोभी अधिकाऱ्याला अधिकारावरून दूर करून पुन्हा तो अधिकार बोधिसत्वाला दिला व बोधिसत्वाने ठरवलेली घोड्यांची योग्य किंमत त्या व्यापाराला देऊन त्याचे समाधान केले. सुखी संन्यासी. सुखविहारी जातक नंबर 10. एक काली बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुलामध्ये जन्मला होता. तो वयात आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिवारजक झाला व हिमालय पर्वतावर राहू लागला. त्याच्याजवळ तेथे बरीच शिष्य शाखा जमली. एका वर्षा ऋतूत तो फिरत फिरत काशीला आला व तेथील राजाच्या उद्यानात त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे 4 महिने घालविले. पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यांसह पुन्हा हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, आता तुम्ही वृद्ध झाला आहात. हिमालय पर्वताच्या टेकड्यावरून चढ उतरण्यास तुम्हास अतिशय क्लेश होतील. तेव्हा तुम्ही इथेच राहा व आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमात पाठवा. बोधिसत्वाला राजाचे म्हणणे पसंत पडले आणि आपल्या एक प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिवारजकांना हिमालयावरील आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानात राहू लागला. काशीच्या राजाने त्याची व्यवस्था चांगली ठेवली. बोधिसत्वाचा तो ज्येष्ठ शिष्य काही काल सर्व परिवारजकांसह हिमालयातील आश्रमात राहिल्यावर आपल्या अतिथ्यांना तो म्हणाला, गुरुला पाहून पुष्कळ दिवस झाले. आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्येची अभिवृद्धी करा. तो अनुक्रमे काशीला येऊन आपल्या गुरुला भेटला व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला. इतक्यात काशीराजा बोधिसत्वाच्या दर्शनाला तेथे आला. तो आश्रमात जात असता त्याला पाहून आगंतुक तापस उठला तर नाहीच, पण अहो सुखम असं उद्गारला. राजाला या यत्किंचित तापसाने आपला योग्य मान न ठेवल्याबद्दल फार वाईट वाटले आणि बोधिसत्वाच्या मर्यादेस्थ आपला राग आवरून तो आश्रमात शिरला. बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूस बसला व म्हणाला, बदंत, आज आपल्या आश्रमात एक आगंतुक तापस आला आहे असे वाटते, पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे. हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी न उठता खुशाल चटईवर लोळत होता.
मी जवळ आल्यावर अहो सुखम अहो सुखम असे ओरडला. मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे आखंड जेवून निजला असावा व त्यातच त्याला स्वर्गसुख वाटत असावे. बोधिसत्व म्हणाला, महाराज आपली गैरसमज झाली आहे. हा तापस यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्ता लोळण्यास सुख मानणारा मनुष्य नव्हे. पूर्वी तो आपल्यासारखाच उत्तरेकडील एक प्रदेशाचा राजा होता. ते राज्य आपल्या तरुण मुलाच्या स्वाधीन करून तो माझा अनुयायी झाला. हिमालयावर जे माझे शिष्य आहेत त्यात हाच प्रमुख होय. आजच तो येथे येऊन पोचला. मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे. आत्ता त्याने जे उद्गार काढिले त्याचे कारण आपल्या लक्षात आले नाही. जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता तेव्हा आपल्याप्रमाणेच त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असत आणि तो आपल्या जीवाला धोका न पोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असे. हांजी हांजी करणाऱ्या लांगलुंचन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनाही त्याने घेरले होते. आपल्या अंतपुरातील स्त्रियांवर देखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट वाटत नसे. अशा स्थितीत राज्यसंपत्ती त्याला विषमय वाटावी असल्यास नवल नाही. अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने बंध नागराचा त्याग केला आणि तो हिमालयावरील माझ्या आश्रमात येऊन राहिला. आता जेव्हा त्याने आपणास पाहिले तेव्हा आपण अशा राज संपत्तीरूप विपत्तीतून पार पडलो याची त्याला पुन्हा एक बार आठवण झाली असावी व त्याने अहो सुखम उद्गार काढले असावे. राजाला बोधिसत्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले. आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजील झाला. बाहेर जाऊन त्याने तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले. तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळून गेलो पण त्याची सवय झाल्यामुळे त्याचा पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरुच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपल्याला किती सुख वाटते इत्यादी सर्व वृत्तांत राजाला सांगितला. आणि तो म्हणाला, महाराज आज जेव्हा मी तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण आली व सहजासहजी अहो सुखम हे उद्गार माझ्या तोंडातून निघाले. राजा म्हणाला, भो तापसा आपण मला क्षमा करा. मी राज्यसुखात दंग झाल्यामुळे आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करता आली नाही. ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते. जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो. मगाशी आपण मला पाहून उठला नाही त्याबद्दल मला राग आला आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला. आपल्या उदारचरिताचा यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे. तापसाने राजाला धर्मन्यायाने राज्य चालवण्याविषयी उपदेश केला. ते राजा त्याला वंदन करून निघून गेला. अगदी याच अर्थाचा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एक तटस्थ मानसी एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करीते जप, एक बैसुनी घेती झोप. एक सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जग. एका भक्ती पोटासाठी, एका देवासाठी गाठी. वर्म पोटी एका, फळे दोन म्हणे तुका. जिभेचे बंधन. वात जातक नंबर 14. आमचा बोधिसत्व एकदा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि बापाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी उद्यानपाल होता. एके दिवशी राजा त्याला म्हणाला, संजया तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवून शकशील काय? जर मला बागेत तेवढा मत देण्याचा हुकूम होईल तर महाराजांना थोडक्याच दिवसात मी एक अपूर्व आश्चर्य दाखवेन. राजाने आपल्या कोठारातून संजयाला लागेल तेवढा मत देण्याची आज्ञा केली. त्या उद्यानामध्ये रोज एक वातमृग येत असे, पण वातमृगच तो संजयाचे वारे पडल्याबरोबर बाणासारखा पळत सुटे. संजयाने राजाच्या कोठारातून मध आणून तो उद्यानातील गवतात सारविला. हळूहळू वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली की तो संजयाच्या जवळ जाऊन देखील तो गवत खाऊ लागला. काही दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला, महाराज आज मी तुम्हाला उद्यानातील आश्चर्य दाखविणार आहे. दुपारी ते पाहण्यासाठी आपण राजवाड्यातच राहावे. नंतर संजय उद्यानात गेला आणि वातमृग तेथे आल्यावर त्याने त्यासमोर मध फासलेले गवत टाकले. ते खाल्ल्यावर राजवाड्याच्या बाजूला काही अंतरावर आणखीन गवत टाकले. त्याप्रमाणे हळूहळू त्या मृगाला संजयाने राजवाड्यात आणून बाहेरचा दरवाजा बंद केला.
व तो राजाला म्हणाला, महाराज, वातमृग मनुष्याच्या छायेला देखील उभा राहत नाही, हे आपण जाणताच आहात. असे असता त्याला मी येथपर्यंत आणून सोडले, हे अपूर्व आश्चर्य नव्हे काय? राजा म्हणाला, वातमृग मनुष्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे. आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता. पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले. जिभेचे बंधन बळकट खरे. नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम 1. खारदीय जातक आणि तितपल्लत मिग जातक नंबर 15-16. एकेकाली बोधिसत्व मृगकुलामध्ये जन्मला होता. तो मृगमायेत अत्यंत निपुण होता. त्याच्या 2 बहिणींना, आपल्या 2 तरुण मुलांना मृगविद्या शिकवण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केले. पण त्यापैकी खारदिया नावाच्या बहिणीचा मुलगा 7 दिवसापर्यंत रोज बोधिसत्वाने बोलवल्या वेळी त्याचपाशी आला नाही. पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा तिपलत हा मामाने नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे. खारदियेचा मुलगा शिकवण्याची वेळ चुकवून अरण्यात भटकत फिरे. एके दिवशी एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला. मोठ्याने आरडाओरडा करू लागला. आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत आपल्या भावाजवळ आली आणि म्हणाली, दादा, 4 उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशी तरी सुटका कर. बोधिसत्व म्हणाला, खारदिये, तुझ्या मुलाला मी 7दा वेळेवर येण्यासाठी बजावून सांगितले असता तो मजपाशी आला नाही. त्याला खैर फिरवण्याची खोटी सवय लागल्यामुळे मला त्याचे हित करता आले नाही व आता तो पाशात सापडल्यावर तेथे जाण्यात काही अर्थ नाही. त्याला तर पारधी मारणारच, पण त्याच जवळ जाऊन माझ्या जीवाला मात्र मी धोक्यात घातल्यासारखे होईल. खारदिया रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली, पण ती जवळ पोचण्यापूर्वीच पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते. काही काळ लोटल्यावर तिपल्लत जाळ्यात सापडला. तेव्हा त्याची आई बोधिसत्वाला म्हणाली, माझ्या मुलाला मी तुझ्याजवळ ठेवील असता त्याचीही काय वाट झाली. बोधिसत्व म्हणाला, तू मुळीच घाबरू नकोस. तुझा मुलगा नियमितपणाने विद्या शिकला आहे. तो 100 पाशातून देखील मुक्त होईल. मग यत्किंचित पाशाची काय कथा. इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी तिपल्लथाने आपले पोट फुगवून, डोळे वटारून आणि हातपाय ताडून मेल्याचे सोंग घेतले. पारधी तेथे येऊन त्याच्या पोटावर 3-4 टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून आपणापाशीच म्हणाला, याला जाळ्यात सापडून फार वेळ झाला असावा. आता याचे मांस तयार करण्याला उशीर लागला तर ते बिघडून जाण्याचा संभव. तेव्हा येथेच मांस कापून टोपलीत भरून घेऊन जावे हे बरे. असे बोलून त्याने तिपल्लाचे पाश मोकळे केले व तो आपली सुरी साफ करू लागला. इतक्यात तिपल्लथा उठून उभा राहिला आणि वातवेगाने पळून जाऊन आपल्या आईला भेटला. खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते. मालूत जातक नंबर 17. एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता. त्यावेळी त्या पर्वताच्या एका गुहेत एक सिंह आणि एक वाघ परस्परांची स्नेहभावनाने वागून वास करीत असत. पण एके दिवशी थंडी संबंधाने त्यांचे भांडण जुंपले. वाघाचे म्हणजे थंडी कृष्ण पक्षात वाढत असते असे होते. सिंह थंडी शुक्ल पक्षात वाढते असे म्हणे. या दोघांचेही भांडण विकोपास जाण्याच्या बेतात आले. तेव्हा ते दोघं बोधिसत्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले, भो तापस, आमच्या या भांडणाचा निकाल कर.
बोधिसत्व त्यांचे भांडण कशा संबंधाने होते समजावून घेऊन म्हणाला, कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो, ज्यावेळी वारा वाहत असतो त्यावेळी थंडी वाढत असते. का ही थंडी वारा हेच थंडीचा अधिक बाधा होण्याचे कारण होय. तेव्हा काही अंशी आपण दोघांचे म्हणणे खोटे नाही. या भांडणात कोणाचाही पराजय झाला नाही असे मी समजतो. बोधिसत्वाच्या उपदेशाने या दोघांनी तुटू पाहणारी मने पुन्हा मिलाप पावली. ज्या गोष्टी संबंधाने वाद होतो तिचे खरे कारण समजले असता कितीतरी भांडणे मिटतील. प्राण्यांचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय? मलक भत्त, जातक नंबर 18. वाराणसीमध्ये एकदा एक वेदशास्त्र संपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता. त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असत. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्याच्या स्वाधीन करून तो म्हणाला, मुलांनो, या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान घालून पंचांगुलिक देऊन सजवून आणा. आज त्याला मारून मी पितरांचे श्राद्ध करणार आहे. रक्तचंदनात हात भिजवून त्या 5 बोटे उमटतील अशा रीतीने जनावराच्या पाठीवर मारणे याला पंचांगुलिक असं म्हणतात. शिष्यांनी त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालून तांबड्या फुलांच्या मालांनी सजवून आणि पंचांगुलिक देऊन नदीच्या काठी उभे केले. तेव्हा तो मोठ्याने हसला व नंतर मोठ्याने रडला. ते पाहून त्या तरुणांना फार आश्चर्य वाटले. ते म्हणाले, तू पहिल्याने हसलास व नंतर रडलास, याचे कारण काय? मेंढा म्हणाला, हा प्रश्न तुम्ही आचार्यांसमोर विचारा, म्हणजे मी तुम्हाला याचे उत्तर देईन. शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्यांजवळ नेऊन नदीवर घडलेला सर्व गोष्ट त्याला कळविली. तेव्हा तो त्या मेंढ्याला म्हणाला, तू प्रथम हसलास व रडलास, याचे कारण काय? मेंढा म्हणाला, भो ब्राह्मण, मी 500 जन्मापूर्वी तुझ्यासारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो. त्या जन्मी वडिलांच्या श्राद्धासाठी मी एकदाच काय तो एक मेंढा मारला होता. त्या कर्मामुळे मला 500 खेपा मेंढ्यांच्या कुळात जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला. पण माझी शेवटची पाळी असल्यामुळे मी आज या पशुयोनीतून मुक्त होणार आहे. अशा विचाराने मला हर्ष झाला व त्यामुळे माझे असे मला आवरता आले नाही. पण जेव्हा आपली आठवण झाली तेव्हा मला अत्यंत खेद झाला. आपण या जन्मीचे माझे अन्नदाते आहात, पालन करते आहात, पण या कर्मामुळे आपणाला माझ्यासारखी मेंढ्यांच्या कुळात 500 जन्म घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मात शिरच्छेदाचे दुःख भोगावे लागेल. या विचाराने माझे अंतःकरण कळवळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे मला रडू आले. ब्राह्मण म्हणाला, शहाण्या मेंढ्या, भिवू नकोस. मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारूनच पशुयोनी जन्म घेऊ इच्छित नाही. तुझ्या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे. पण आज मी माझ्या शिष्यांसह तुझे रक्षण करीन. मेंढा म्हणाला, तू आणि तुझ्या शिष्यांनी माझे कितीही रक्षण केले तरी मी आज मरणापासून मुक्त होणार नाही. का की माझे पापच असे बलवत्तर आहे की शिरच्छेदाचे दुःख भोगल्या वाचून ब्रह्मदेव देखील या पापातून मला मुक्त करू शकणार नाही. ब्राह्मणाने मेंढ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या शिष्यांसह त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला. मेंढा गावाबाहेर एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झुडपाचा खाऊ लागला. इतक्यात मोठा कडकडाट होऊन त्या शिळब्यावर वीज पडली व तिचे एक शक्कल उडून त्याने मेंढ्याची मान धडापासून निराळी केली. ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले. आमचा बोधिसत्व यावेळी तेथे एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होता. तो त्या जमलेल्या लोकांना म्हणाला, मनुष्य प्राणी अहलोकी जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते तर त्यांनी इतर प्राण्यांचा वध केला नसता. प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे या मेंढ्याच्या उदाहरणाने स्पष्ट होत आहे. बोधिसत्वाचा उपदेश ऐकून लोक प्राणघातापासून विरक्त झाले. हांजी हांजीपणा विषारी आहे. कुरुंगमेक, जातक नंबर 21. एकदा आमचा बोधिसत्व कुरुंगमृग कुलात जन्मला होता.
वयात आल्यावर अरण्यात जाऊन तो निरनिळ्या झाडांची फळे खात असे. एकेकाळी एक शिवणीचा वृक्ष फलभाराने विनम्र झाला होता. बोधिसत्व त्या वृक्षाखाली जाऊन वाऱ्याने पडलेली फळे खात असे. पण आमचा बोधिसत्व जिव्हा लंपट नव्हता. फळे खाण्यापूर्वी आसपास एखादा पारधी दडून बसला आहे किंवा नाही याची तो नीट छाननी करीत असे. पण मग निर्वाहापुरती फळे खाऊन तिथून निघून जात असे. एके दिवशी त्या अरण्यामध्ये फिरणारा पारधी त्या शिवणीच्या वृक्षावर येऊन दडून बसला. बोधिसत्व नियमाप्रमाणे एकदम वृक्षाखाली न येता अंतरावर राहून जवळपास पारधी आहे की नाही याचे निरीक्षण करू लागला. वृक्षाखाली चांगली फळे पडली नसावी असा विचार करून पारध्याने काही फळे तोडून बोधिसत्व उभा होत्या त्या बाजूला फेकली. तर बोधिसत्व तेथून हलेना. तेव्हा पारध्याने आणखीन फळे बोधिसत्वावर समोर फैलवण्याचा क्रम चालवला. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, बाई शिवणी, आज तू माझी फारच हांजी हांजी चालवली आहेस. रोजच्या प्रमाणे सरळ फळे न पाडिता माझ्या बाजूला दूरवर तू फळे फकीत आहेस. हांजी हांजीपणा विषारी आहे हे तत्व मला माहीत असल्यामुळे मी तुझा दुरूनच त्याग करून तुझ्या दुसऱ्या शिवणीच्या झाडाकडे जातो. बोधिसत्व तेथूनच पळत सुटला. व्याधाने त्याच्यावर शस्त्र फेकले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कुसंगतीचे फळ. महिला मुख जातक नंबर 26. वाराणसी राजाचा महिला मुख नावाचा एक मंगल हत्ती होता. राजाचे त्याच्यावर फार प्रेम असे. एके दिवशी त्याच्या हस्ती शाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोर येऊन मसलत करू लागले. घराची भिंत अमुक तऱ्हेने फोडावी, कोणी पकडण्यात आले तर त्याला कसे ठार मारावे, पेट्या कपाटे वगैरे कशी फोडावी, त्यावेळी मनामध्ये दयेचा अंश देखील असता कामा नये. अशा प्रकारची गोष्टी करून त्या रात्री त्या चोरांनी दरोडा घातला. त्यात यश आल्यामुळे मसलतीला ते ठिकाण शुभप्रद आहे अशी त्यांची समजूत झाली आणि ते वारंवार रात्री समयी त्या ठिकाणी मसलत करू लागले. त्यांच्या भाषणाचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला की त्याच्या अंतःकरणातील दयेचा अंश आटून जाऊन त्यांनी प्रथमतः जवळ आलेल्या माहुताला ठार मारिले. महिलामुख पिसाळला हे वर्तमान राजाला तेव्हाच निवेदित करण्यात आले. त्यावेळी आमचा बोधिसत्व राजाचा एक अमात्य होता. राजा त्याला म्हणाला, पंडिता, हस्ती शाळेत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचे खरे कारण शोधून काढ. इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हे संभवले तरी कसे? बोधिसत्वाने हस्ती शाळेत जाऊन महिला मुखाला तपासून पाहिले, परंतु त्याच्या शरीराला काहीही पीडा झाल्याचे चिन्ह दिसून आले नाही. तेव्हा बोधिसत्वाने आसपासची जागा तपासून पाहिली. एका कोपऱ्यात घरे वगैरे फोडण्याची 1-2 शस्त्रे व चोराने टाकून दिलेल्या काही मोडक्या तोडक्या जिन्नसा त्याच्या पाहण्यात आल्या. तेव्हा चोराच्या मसलती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, महाराज, महिला मुखाला दुसरा कोणताही रोग झालेला नाही. त्याच्या जवळपास चोरांनी चालविलेल्या मसलती ऐकून त्याचे मन बिघडून गेले आहे व तो उन्मत्त झाला आहे. हे दुष्ट संगतीचे फळ आहे. राजा म्हणाला, पंडिता, पण त्याला सुधारण्याचा काही उपाय आहे किंवा नाही? बोधिसत्व म्हणाला, महाराज, याला सोपा उपाय आहे. सुशील साधू संताला बोलवून त्याच्या शाळेत धर्माविषयी संभाषण करण्यास सांगावे, म्हणजे तो आपोआप सुधारेल. राजाने वाराणसीच्या आसपास असणाऱ्या काही साधू संतांना आमंत्रण करून हस्ती शाळेत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली. त्यांनी तेथे बसून मनुष्याने शीलवान व्हावे, शांती धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी इत्यादी गोष्टींची चर्चा केली. ते ऐकून हत्तीचा मत जागच्या जागी निवला व तो पूर्वीपेक्षाही सौम्य झाला. राजाने पुन्हा चोर किंवा धूर्त लोक त्या शाळेत येणार नाहीत असा बंदोबस्त केला आणि बोधिसत्वाच्या चातुर्याची वाखाणणी करून त्याचा योग्य गौरव केला. गरिबी बरी. मुनिक जातक नंबर 30. वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व एका कुंड्याच्या गायीच्या उदरी जन्माला आला. त्याचे नाव महालोहित असे होते व त्याच्या भावाला चुल्लालोहित म्हणत असत. त्या घरची सर्व शेती या दोघांवर अवलंबून असे, पण त्यांना खावायला कडबा
व भुसा याशिवाय दुसरे उंची पदार्थ मिळत नसत. त्याच कुणब्याच्या घरी मुनिक नावाचा एक डुक्कर होता. त्याची मात्र चैन असे. त्याला पेज, भात वगैरे पदार्थ यथास्थित देण्यात येत असत. हे पाहून चुलालोहित महालोहिताला म्हणाला, दादा, हा काय बरं अन्याय. आम्ही या कुटुंबियांची सर्व शेते नांगरतो आणि आम्हाला खायला फार झाले तर भुसा, पण या मुनिकाची काही काम न करता कशी चैन चालली आहे पहा. सकाळी उठून पेज भात खाऊन डुरू करीत इकडे तिकडे खुशाल फिरत असतो. महालोहित म्हणाला, बा चुल्ला लोहित, असा उताळा होऊ नकोस. आमच्या मालकाच्या मुलीचे वर्ष 6 महिन्यात लग्न व्हायचे आहे. त्यावेळी मुनिकाची काय स्थिती होते ते पहा आणि तोपर्यंत कडबाभुशातच संतोष मान. यजमानाच्या मुलीच्या लग्न समारंभाच्या दिवशी चुल्ललोहित वडील भावाजवळ त्वरेने धावत आला आणि आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाला, दादा, तुम्ही जे म्हणत होता त्याचा आज अनुभव आला. मुनिकाचे हातपाय बांधून तो आरडाओरडा करीत असता यजमानाच्या नोकरांनी त्याचा गळा अत्यंत प्रखर सुरीने चिरला व ते तुकडे तुकडे केले. महालोहित म्हणाला, याचसाठी त्याला पोसण्यात आले होते. रिकामटेकडेपणी जो चैन करतो त्याची अशी स्थिती होते. श्रम करून खाल्लेला कडबा भुसा चांगला, कारण ते दीर्घायुष्याचे लक्षण होय. असभ्यतेने हनी. नज जातक नंबर 32. प्राचीन काळी प्रथम कल्पांत चतुष्पद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केले. माशांनी आनंद नावाच्या मत्स्याला व पक्ष्यांनी सुवर्ण राजहंसाला आपला राजा केले. त्या सुवर्ण राजहंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिने बापाच्या सांगण्यावरून असा वर मागितला की स्वयंवर करून जो पती योग्य वाटेल तो मी वरीन. त्याप्रमाणे हंसराजाने हिमालयावर पक्ष्यांचा मोठा समुदाय बोलविला. एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हा हंसराजा आपल्या मुलीला म्हणाला, या पक्षी संघातून तुला जो नवरा रुचेल तो निवडून काढ. तिने मोराला पसंत केले. तेव्हा सर्व पक्षी त्याच्यापाशी जाऊन त्याला म्हणाले, तू धन्य आहेस, राजकन्याने एवढ्या पक्षी संघातून तुझी निवड केली. याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करतो. परंतु यावरून माझे सामर्थ्य तुमच्या लक्षात येणे शक्य नाही. मला नृत्यकला किती चांगली येते हे पहा. असे म्हणून त्या पक्षी समुदायासमोर आपला पिसारा पसरून मोर नाचू लागला व त्या योगे नागडा उघडा पडला. सुवर्ण राज हसला. हंसाला लाज वाटली व तो म्हणाला, याचा आवाज फार चांगला, पृष्ठभाग सुंदर, व्यंग्युळ मण्यासारखी मान आणि लांब पिसारा, परंतु याच्या निर्लज्ज नाचण्याने माझ्या मुलीशी याचा विवाह करण्यास मी तयार नाही. असे म्हणून त्याच ठिकाणी आपल्या भाच्याशी आपल्या कन्येचा विवाह केला. मोराने अत्यंत लाजून तेथून पलायन केले. असभ्यतेमुळे चांगले गुण व्यर्थ गेले.